अक्कलकोट गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट येथील मंदिरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून संपूर्ण मंदिर परिसर श्री स्वामी समर्थ या जयघोषाने दुमदुमून गेला आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी मंदिर प्रशासनाने विशेष नियोजन केले असून तब्बल 22 तास अखंड दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे दूरदूरून येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ मंदिर प्रशासन आणि अक्कलकोट नगर परिषद प्रशासनाकडून संयुक्तपणे पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, स्वच्छता, सुरक्षा, वाहतूक नियंत्रण तसेच रांग व्यवस्थापनासाठी विशेष व्यवस्था केली आहे। पोलीस प्रशासन, स्वयंसेवक आणि मंदिर कर्मचारीही सेवेत तत्पर आहेत। गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात अभिषेक, महापूजा, आरती, भजन, कीर्तन, नामस्मरण आणि इतर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले आहे। दरम्यान मराठी चित्रपट देऊळ बंदमधील आपल्या अभिनयामुळे प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले। दर्शनानंतर त्यांनी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। खरं तर गेली अनेक वर्ष मी दर पौर्णिमेला येते, पण गुरुपौर्णिमेला येऊन इथे जे समाधान मिळतं आणि जो आनंद मिळतो, एक तर मी स्वामी भक्त आहे प्रचंड। आणि आता तुम्ही देऊळ बंद 2 बघितला असेल, त्याच्यात मी आईचं काम केलेलं आहे आणि स्वामींच्या कृपेने 100 करोडच्या वरती आमचे फिल्म गेली। हे सगळे स्वामींचे आशीर्वाद आहेत। आणि आता माझी नवीन प्रोजेक्ट काही येत आहेत, नवीन सिरियल येते, नवीन फिल्म येते, तर स्वामींचा आशीर्वाद घेऊनच मी नवीन कामाला पण सुरुवात करते। त्याच्यामुळे इथे आले की एक वेगळी एनर्जी, वेगळ्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि त्या घेऊन मी जात असते आणि इथली सगळी सोय एक वेगळी एनर्जी घेऊन जाते इथे। त्याच्यामुळे तो आनंद वेगळा असतो, शब्दात नाही मी सांगू शकत इथे आल्यावर काय होतं ते आणि काय। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की ब्रह्मांडाचे नायक आणि गुरूंचे गुरु श्री स्वामी समर्थ, लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचं मंदिर आहे। आणि सालाबाद प्रमाणे यंदाही या मंदिरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह साजरा होत असून या ठिकाणी मंदिर दर्शनासाठी पहाटे 2 वाजता खुलं करण्यात आलं। त्यानंतर नित्यनियमाने होणारी पहाटेची 5ची काकड आरती 4 वाजता करून पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। तसंच पारंपरिक पद्धतीने देवस्थानच्या वतीने या ठिकाणी 6 वाजता लघुरुद्राभिषेक करण्यात आला, पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। तसेच नित्यनियमाने जे होणारे अभिषेक आहेत सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये, ते आज अभिषेक दर्शन सुलभ होण्यासाठी स्वामी भक्तांचे या ठिकाणी होणार नसून जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना तात्काळ श्रीफळ म्हणून प्रसाद देण्यात येईल। तसेच मंदिराच्या वतीने, श्री स्वामी समर्थ मंदिराच्या वतीने या ठिकाणी देवस्थानच्या भक्तनिवास येथील, गाणगापूर येथील भक्तनिवास येथील, गाणगापूर रोड येथील भक्तनिवास येथे 12 ते 3 वेळेमध्ये सर्व स्वामी भक्तांना भोजन प्रसादाची देखील सोय करण्यात आलेली असून संध्याकाळी नित्यनियमाने होणारी शेजारती ही होईल 8 ते पावणे 9 या वेळेत होईल आणि त्यानंतर दर्शन स्वामी भक्तांसाठी 12 वाजेपर्यंत खुलं राहील। या ठिकाणी 24 तासापैकी 22 तास दर्शन स्वामी भक्तांसाठी खुलं राहील। तसेच येण्यासाठी एक मार्ग, जाण्यासाठी एक मार्ग, पुरुषांसाठी स्वतंत्र लाईन, दर्शनासाठी महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, तसेच ठिकठिकाणी पत्र्याचे शेड असतील, शामियाना उभारण्यात आलेला आहे, पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तरी या सर्व सोयी सुविधाचा लाभ घेऊन स्वामी भक्तांनी दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ।